आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूयात। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघात वडिलांच्या प्रचारामध्ये सक्रिय। तर शिर्डी मतदारसंघात जाती धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी, सुजय विखेंचा इशारा। मीडिया दूर गेला की फडणवीसांचे आमदार मला भेटतात, फडणवीस किती द्वेष करतात हे त्यांचे आमदार मला सांगतात, मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा। तर मनोज जरांगे फक्त फडणवीसांना टार्गेट करतात, बावनकुळेंची टीका। आंदोलनाला मराठा समाजाचं पूर्ण पाठबळ होतं, आमचं पाठबळ होतं, ओबीसीचं पाठबळ होतं। पण जरांगे पाटील सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस काही संबंध नसताना फडणवीसांना रोज टार्गेट करतात। सर्वांनाच अजित पवार मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत। विधानसभेनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील ही आशा, जय पवार यांचं वक्तव्य। आता उमेदवार तर दादाच नक्की असणार आहेत आणि बाकीचे काय निर्णय असतील ते पक्षाचे प्रमुख नेते घेतील। बारामतीमध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरवर आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो, तर शिंदेंच्या कार्यकाळाचा 2022 ते 2024 असा उल्लेख। दादांच्या कार्यकर्त्यांना वाटतं दादा मुख्यमंत्री व्हावेत, भाजपला वाटतं फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत आणि शिंदेंच्या लोकांना वाटतं ते मुख्यमंत्री व्हावेत। त्यामध्ये काही वाईट नाही, आम्ही मुख्यमंत्री पदासाठी नाही तर जनतेसाठी लढतोय, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। प्रत्येकाला असं वाटतं, का वाटू नये, अजितदादाच्या कार्यकर्त्याला का वाटू नये ते मुख्यमंत्री झाले पाहिजे, भाजपच्या कार्यकर्त्याला का वाटू नये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे, एकनाथ शिंदेजीला का वाटू नये एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले पाहिजे, सर्वांना वाटतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्नच राहील असं वाटतं। सुरुवातीला 90 जागा येणार असं सांगितलं होतं, नंतर 80 येणार आणि आता 60 वर आलीत। सतेज पाटलांचा अजित पवारांना टोला। अजित पवारांच्या चिंतेमध्ये वाढ, शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या 4 याचिका दाखल, 5 ऑक्टोबरला सुनावणी। राजकारणापलीकडे जाऊन जातीय जनगणनेवर विचार व्हावा, कोणाच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर जनगणनेला हरकत नाही, जातीय जनगणनेवर संघाची भूमिका। जयदीप आपटेला अटक नाही याचा अर्थ महायुती सरकार त्याला वाचवते हे स्पष्ट, विजय वडेट्टीवारांचा ट्विट करत हल्ला। 7 दिवस झाले तरी आपटे कुठे आहे, त्याला फरार व्हायला कुणी मदत केली, सवाल उपस्थित केले।